सुस्वागतम 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 श्रीदेव गणरायाला वंदन करून रंगदेवता आणि रसकनाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ओंकार पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला परबवाडा श्री शेखर शेळई प्रस्तुत ओंकार पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ वेंगुर्ला परबवाडा महान पौराणिक सविनय सहर्ष सादर करीत आहोत सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक महान पौराणिक भक्तिप्रधान दशावतारी दणदणीत नाट्य कलाकृती हा खेळ संचितांचा या नाटकात भाग घेणारे कलावंत आणि भूमिका महागणपती श्री वासुदेव केरकर गणपती श्री वासुदेव केरकर
रिद्धी सिद्धी श्री प्रकाश भगत, रिद्धी सिद्धी श्री प्रकाश भगत, पाताळ केतू कुमार रवींद्र राणे, पाताळ केतू कुमार रवींद्र राणे, कंकाल केतू श्री नागेश तांडे, श्री नागेश तांडे, नारद श्री सौरभ तोरसकर, नारद श्री सौरभ तोरसकर, राजा सुरेंद्र कुमार वैभव राणे, कुमार वैभव राणे, राजा विजय श्री साहिल राणे, राजा विजय श्री साहिल राणे, शंकर श्री चंद्रशेखर तोरसकर, शंकर श्री चंद्रशेखर तोरसकर, डोंबारी आणि ऋषी या दुहेरी भूमिकेत या कंपनीचे मालक दत्तात्रय उर्फ श्री शेखर शिणे, दत्तात्रय उर्फ शेखर शिणे, मुली चांदणी कुमार सहदेव तोरसकर, मुली चांदणी कुमार सहदेव तोरसकर आणि विराट स्वरूपीच्या तुफान भूमिकेत श्री काशीनाथ करमळकर, श्री काशीनाथ करमळकर या नाटकाला संगीत साथ दिली आहे, या नाटकाला संगीत साथ दिली आहे. सुमधुर संगीत साथ हार्मोनियम वादक मास्टर संजय पालकर, हार्मोनियम वादक मास्टर संजय पालकर, मृदंगमणी श्री विठोबा उर्फ आबा भाटकर, श्री विठोबा उर्फ आबा भाटकर, ताल रक्षक कुमार चंद्रकांत उर्फ दादा बरागडे, कुमार चंद्रकांत उर्फ दादा बरागडे, रंगदेवता आणि रंगनाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री शेखर शिणे प्रस्तुत ओंकार पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ वेंगुर्ला सविनय साक्ष सादर करीत आहे. एक महान पौराणिक भक्तिप्रधान नाट्य पुष्प, हा खेळ संचितांचा धन्यवाद. जय जगजानन मोरया
अरे कान्हा 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 नको हा नीतल काया ओलेची घडी दिरे कान्हा कान्हा दिरे चोरी बालपणी मला कवले तू एकांती मला कवले तू एकांती अजून का तुझ्या त्या फेराच्या अजून का तुझ्या त्या फेराच्या चंदाची आवडी तेरे कान्हा 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 तेरे चोरी हात जोडिता बंधन तुटले हात जोडिता हात जोडिता हात जोडिता बंधन तुटले आता जीवाला मी पण तुटले आता जीवाला मी पण आत्म्याने जणू परमात्म्याची आत्म्याने जणू परमात्म्याची अर्पण केली तुझी कान्हा 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 तेरी चोरी आ चोरी चोरी बालपणी आधी मला कवले तू एकांती अजून गात त्या फेराच्या चंदाची आवडी कान्हा कान्हा Hoy! Ya, pakakpan! Kita pa! Ya, pakak! Ketu takpak! Kelai pori! Tataja! Devatami! Kitte kelea! Swarga samrat devarami chori keri! पण पदरी पल्ला देता भक्ताई भक्ता प्यास बस है शब्दाई ताप खड़ी तब आज आग वस्त्र का भिंजा भक्ता कसा दाह दाह होतो याचा सूड घेण्याकरता शिव शंभ महादेवाची भक्ती केली शिव शंभ महादेवाची भक्ती करून अजिंक्य अविरुद्ध वदान या पाताळ तेथे हरण केले आणि याचा छोटी निघालोय या स्वर्ग साम्राज्याला चोरी करायला. नारायण नामाची नव्हता
देवतांची स्तुती करतोय शाबास. आणि कशासाठी हे पाताळ की तू अरे खरोखरच देवाचं नामस्मरण करता करता अरे या तुझ्या पाताळ बोनात मी केव्हा बसलो मला माहीतच नाही. पण काय रे एवढा मी आलो पण एवढा तू अंगावर कशाला एकाच गोष्टीसाठी कशासाठी? त्या देवतांनी प्रत्येक वेळोवेळी पदोपदी माझ्या पूर्वजांचा केलेला तो ध्यान. आणि त्याच्यासाठी कित्येक वेळा आम्ही स्वर्ग साम्राज्यावर स्वारी केली हा पण पदरी पडते फक्त आणि फक्त अपयश. अरे पण मला सांग पदरी पडला अपयश म्हणतोय पण असं असताना अरे मागच्या वेळी मी तुला मार्ग सुचविला होता मार्ग तू आचरणार निश्चितच अरे कुणाची भक्ती केली शिव शंभू महादेवांची भक्ती केली. कुणाची भक्ती केलीस शिव शंभू महादेवांची हा आणि अजिंक्य आणि अमृत वरदान अरे बापरे या पाताळ केतून धारण केलं. अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान होय. पण काय रे पाताळ केतू हम्म. अरे ज्याने या विश्वाच्या ठिकाणी जन्म घेतला हा. अरे त्याला मृत्यांगात ठेवलेला नाही देवाने तुला अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान दिलं ते कसं एकाच गोष्टीवर या पाताळ केतूला मरण आहे. हा. आणि कोणत्या प्रकारे कोणत्या प्रकारे ज्यावेळी शिव शंभू महादेवांचे भक्त आणि त्याच भक्ताचा मी ज्यावेळी छळ करे हा. त्याच वेळी एक विराट स्वरूपी जन्माला येईल आणि त्याच्याच करवी या पाताळ केतूचा शेवट. पण काय रे केवळ शिवभक्तांचा छळ आणि पतिव्रतांची विटंबना केव्हाही नाही तुझ्या हातून काही होणार नाही तू काही मरणार नाही नाही. पण असं असताना विचार कसला करतोय अरे वेळोवेळी आम्ही स्वर्ग साम्राज्यावर स्वारी केली हा, हा. पण पदरी पडते फक्त आणि फक्त अपयश. अरे आतापर्यंत पूर्वजांनी तेच केलं म्हणजे? त्यापेक्षा मार्ग आहे तो फार आगळा आणि वेगळा नारवाचा जो मार्ग आहे होय. तर वेळ कसा अरे देवतावरती स्वारी करण्यापूर्वी मृत्यू लोकाच्या ठिकाणी जे होमवन करणारे ब्राह्मण नव्हेच तर जे भाविक भक्त देवताची भक्ती पूजा अर्चा करतात त्याचा आविर्भाव जाऊन देवतांना मिळतो त्यामुळे देवतांची शक्ती प्रबळ बनते आणि तुमची शक्ती निष्फळ ठरते म्हणजे त्या ब्राह्मणांचा बंदोबस्त पहिला करायला हा, पाहिजे. हा. आणि याच्यासाठी काय ते? कोणी कंटाळ एकाच गोष्टीसाठी कोणती गोष्ट जो आपला वैरी आहे म्हणजे ते देवता काय म्हणाला देवतांचा बंदोबस्त करण्यासाठी. दादा हा मला सांग रे आमचे वैरी देवक झाला आणि आम्ही बंधुत्वाचं नातं स्वीकारलं असताना त्या देवताला अपमान केला असेल त्याचा छूड होण्यासाठी एक मार्ग आमच्या डोळ्यासमोर दिसतो आहे. तो मार्ग कोणता? आणि तो कोणता असेल? मृत्यूलोकी वास्तव्य करणारे ब्राह्मण काय म्हणाला? भावनारी कार्य करतात आविर्भाव देवतांना पोचतोय. दादा मला सांग रे कंकाळ केतूला गेला माहिती तर मृत्यू लोकांच्या ठिकाणावर अनेक ब्राह्मण हवन यज्ञ करतात आविर्भाव देवताला मिळतोय देवताचा प्रबोध असेल आम्हाला जर अपयश येत असेल तुमचा बंधू देवाला मृत्यू लोकांच्या कंकाळ केतू हा तिथपर्यंत मृत्यूलोकी. गेला. हा. पण इथं थांबण्यात तू अर्थ नाही निश्चितच याच्यासाठी हालोय. स्वर्ग या पाताळातून स्वर्ग साम्राज्यावर वारे दानवेश्वरांनो अरे अखेर हा जो काही तुम्हाला अहंकार झालाय तो अहंकार फार दिवस टिकणार नाही
पण मला तुम्हाला हसवायचंय, तुम्हाला खिळवायचंय आणि तुमच्या अंतरी झालेला अहंकार मला नष्ट करायचंय. आणि याच्यासाठी देवा नारायणा, तुझ्या कृपेचा कृपाशीर्वाद सदा सर्वदा नारदाच्या पाठीशी असावा, एवढीच भगवंत तुझ्या पूज्यान पवित्र चरणी या नारदाची सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. सज्जन दुर्जन भक्त जना मार्ग दावितो सकल जना, सज्जन दुर्जन भक्त जना मार्ग दावितो सकल जना, सदा मी भजतो नारायणा, सदा मी भजतो नारायणा, सदा मी भजतो नारायणा. सज्जन दुर्जन भक्त जना मार्ग दावितो सकल जना, प्रसिद्ध आहे. मी आता म्हणला आमचो डोंबरे घराला जन्म झालो आणि ह्या गावात उद्या दुसऱ्या गावात सर्वच्या गावात अशी पायपीट करी होईपर्यंत तुमच्या गावात निघलो. आमचो पोटासाठी रंदो नाच गाणं कसरतीचे खेळ सगळं आम्ही करतो. मी आणि माझा चेडू एकूच तो दोघांचंच आमचं कुटुंब आणि आमचं गंज ह्याच्यावर आमचा पोट असा. जेव्हा मायबाप करता तुमका एकच विनंती, माझा चेडू याचा आता ऐश्वर याचाला चांगल्या तुमचा कला सादर करून दाखवे त्याला चेडू योग्य वाट बघतो. रतिऊन सुंदर मदन मंजिरी मदनाचे वर दान तुला मदनाचे दान तुला मदनाचे दान. रतिऊन सुंदर मदन मंजिरी रतिऊन सुंदर मदन मंजिरी मदनाचे दान तुला मदनाचे दान तुला.
नाचा कोण नाचा अगं माका आता नाचा गोपाना माका नाचा करते चढवता चांदणी हा अगं काय या अगं तुझ्या जीवावर माझा दोनलो आला आणि तिया सांगते माका नाचा अगं तिया जर नाचतो अगं माका न्या नाचायचं माका हसत नाही बघू हो बाबा तुम्ही काळजी करू नका माका उभे राहावं जाऊन ना माझा तोल जाता आणि तिया माका नाचायला बाबा हा वा वा तुम्ही व्यसन करू नका अगं वधी राहू गो जेव्हा किती वेळा सांगितलं दारू पिऊन जाऊ नका म्हणून उद्यापासून बोल ऐकलं नक्की ना उद्यापासून बोल हा बाबा आता विलंब नको हा लवकरात लवकर जेवा. आजकाल लोक वाट बघतात. तर माय बाप सरकार या ठिकाणी आम्ही नाच घेऊन येलो कसरतीचे खेळ सुद्धा माझा पोट तुमका दाखवला दोरीवरची कसरत तक्रार तुमका दाखवला पण वेळ कमी असल्यामुळे आता तुमका फक्त येतो नाच आणि गायन दाखवतो खुल्या गाणं दिलंय ना का सगळे खेळ दाखवतो हे बघा माय बाप सरकार ह्या आमचा पोट ते नाही तर जोडू म्हणा ते वाटतात ह्या बघा. या इथे पोटाला घालतोय. सगळ्यांचा एकच विनंती. कोणाला जबरदस्ती नाही काय काय आपला आता यथाशक्ती आहे नका तुमच्या खिशात नसले बाजूच्या खिशात त्याला काही येत ओ बाबा हा? बाजूच्या खिशाला हा? खिशात त्यांच्या कशाला हात? खिशात समजा नसती हा. ते बाजूच्या खिशात काढून घालते. ओ मारतील ते ना समजा ते बाजूला होत. ओ बाबा या बळीच्या घालते तो शिवाय. हा, तो इकडं नका इकडं. लवकरात लवकर आपलं तयार आहात ना बाबा काय हा? अगं मी आज सकाळ बसलोय तयार. ओ दारू पिऊन नाही विचारत हा, हे- पदरावरती हा. सरतारिका मोरला करावा बाबा हा? त्यांना मला होतो काही छटतो पदरावरती सरतारिका मोरला करावा बाबा मला पदरावरती
बाबा हे बघ तुका काय सांगते चेडवा काय? ऐकलं आता नाता बिता काय नको ऐकलं आम्ही या कुठं आहे या हो दुसऱ्या गावात जाऊया ऐकलं हो बाबा तेव्हा करा एक काम काय करू काय दुसऱ्या गावात जाऊया आपण पाण्यात काय होतं घरात पाणी अजिबात नाही हो बाबा. आमच्या पाणी अजिबात नाही आणि मी ना दोन दिवस नाव नाही तो आधी पाण्याची सोय हो लवकरात लवकर लागते बाबा. लवकर मी लागते. असं असाहीपर्यंत तर हाताच्या रेघाने सहज सुखाचा होई तुम्ही तर हाताच्या रेघाने सहज सुखाचा होई तुम्ही स्वयंप्रकाशी तारा उषा कालानं नभो मंडपाला जन्म दिला. पहाट झाल्याची जाणीव पक्षीराजांनी आम्हाला करून दिली. निद्रेच्या अधीन असणारा माझा देह आम्ही पूर्णपणे स्वतःच्या स्वाधीन करून घेतला. गंगेच्या पवित्र पात्रात सुचिरभूत स्नान संध्या केली आणि तदनंतर भालदार चोपदार अमात्य मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत काशी नगरीच्या रत्नावली सिंहासनावर न्यायदान करण्याकरिता राजा सुरेंद्र आरूढ झाला. देवा, आज जर का या काशी नगरीत पाहिलं असेल तर ऊर आनंदानं भरून येतोय. एक राजकर्ता असल्याचा सार्थ अभिमान माझ्या मानवी मनाला होतोय. याला कारण आहे माझ्या पूर्वजांची परमपुण्याई आणि मातृ पितृ देवतेचं अभेद्य कवच सदैव माझ्या माणिमस्तकी असल्या कारणानं आज कोणत्याही गोष्टीची न्यूनता आम्हाला नाही. त्याचप्रमाणे ज्या परमेश्वराला मी पूजलेला आहे, ध्यानी मनी स्वप्नी नयनी शयनी भोजनी आसनी चिंतनी, ज्या परमेश्वराला मी फसलेला आहे, ज्या भगवंतामुळं आज माणसाचा जन्म मला लाभलेला आहे, हे फार मोठी उपकार त्या परमेश्वराचे आहे. कारण राजा या पदवीचा पात्र नसे जगत कुणी मानवी. राजा ईश्वर इच्छामुळेच चालवी. प्रत्येक राजकर्ता केवळ ईश्वरी इच्छेनं आपलं राज्यशिखर चालवत असतो. हे भगवंत 21 लक्ष जारज, 21 लक्ष श्रीरज, 21 लक्ष अंडज आणि 21 लक्ष उद्भिज या खाणीतून तू या विश्वगोलाची निर्मिती केलीस. विश्वात पावणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्राला तुरे समान बुद्धी दिलीस. पण विश्वाच्या ठाई केवळ मनुष्य प्राणी श्रेष्ठ गणला गेला. याला कारण बुद्धीला चालना देणं म्हणजे माणसाचं कर्तव्य होतं. आणि याच उच्चकोटीत माझा जन्म झाला हे माझं परम सौभाग्य होतं. एकेनापि सुपुत्रेण विद्या युक्तेन भासते कुलम पुरुष सिफेन चंद्र नेमेण शर्वरी. आकाशात असणाऱ्या चंद्राच्या शीतलतेमुळं अखिल रात्र तेजोमय होत असते. तद्वत एका विचारवंत पुरुषामुळं त्याचं कुल शोभून दिसत असतं. आणि म्हणूनच कुलाच्या उद्धाराकरिता लेखणी अंकुशाने लगा राजकारणाची सारी सूत्र स्वतःच्या हाती घेतली. त्याच्या ठिकाणी अन्याय, धर्माच्या ठिकाणी अधर्म आम्ही आमच्या जीवनात केव्हाही घडू दिला नाही. जनहित साधण्याचा प्रयत्न आमच्या करवी घडला जातो.
अरे जनहित साध्य करत असताना अनेक संकट आमच्या जीवनात येतात, पण या सर्व संकटांवर मात आम्ही कुणाच्या आशीर्वादाने केली असेल तर वक्रतुंड गणपती गजाननाच्या आशीर्वादानं. आणि म्हणूनच राज दरबाराला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या गणेशाचं नामचिंतन करणं मला प्रार्थनीय आहे, प्रार्थनीय आहे, प्रार्थनीय आहे. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमो नमः. प्रभु सुख शांती दाता. आणि या काशी नगरीत माझी पावलं पडली. प्रथमतः आपण आल्याची जाणीव माझ्या मित्राला करून देणं हेच योग्य. कोण काशी नरे? सुरेंद्र मित्रा, आश्चर्य नवलती नमस्कार. अवंती नगरीचा त्याग करून माझ्या काशी नगरीपर्यंत तुझी पावलं पडली. हो. ये म्हणतोय, ये प्रेमाचं आलिंगन तुझ्या मित्राला दे. पण मित्रा, काय सांग? मला एक सांग रे, काय सांग? ह्या तुझ्या काशी नगरीत सर्व काही सेम कुशल आहे ना? पहा म्हणतोय
माझ्या काशी नगरीत सारं शेमकुशल आहे. पण काय रे, हा बरेच दिवस झाले पूर्वाश्रमी तू आणि मी एकत्र होतो. पण काय रे, मला विसरलास की काय? अरे मी तुला विसरलो नाही. मग अरे बरेच दिवस तर झाले. म्हणतोय तू मला विसरलास. मी विसरलोय. अर्थातच. जबाबदारी सारखा मूर्खपणा नाही. आणि म्हणूनच ही जबाबदारी माझ्या हाती आली, ती काशी नरेश म्हणून. आणि म्हणूनच आम्हाला काही क्षण मैत्रीचा विसर पडला, पण मी तुला विसरलो नाही. मला तो विसरला नाही. निश्चित. पण मित्रा, मी तो अवंती नदीचा त्याग करून इथवर आलोय ना, तो काही क्षण विश्रांती घेण्यासाठी. म्हणजे तू अवंती नगरीचा त्याग केलास हा. आणि या काशी नगरीपर्यंत आलास, म्हणजे काही क्षण विश्रांती घेण्यासाठी. चालेल ना? अरे काही क्षण कसाला, बरे 4 दिवस राहा, या काशीची वनशोभा पहा, आम्हाला आवडेल ते. अरे मित्रा, अरे या तुझ्या काशीची मला मनमुराद आनंद घ्यायचा आहे. म्हणूनच हा. माझी पावले इथवर व्यक्त पडली आहे. मग चालेल ना, विलंब नको. प्रथमतः तुझ्या भोजनाची सोय आम्ही करतोय. चल म्हणतोय, विलंब नको. काय रे का आनंदमय प्रसंगात माझी पावलं तुझ्या राजदरबारी पडली होती. निश्चितच. पण पाहिलं तर प्रसंगात माझा मित्र संकटात आहे आणि त्यातल्या संकटाचा परिवाराच्या कल्याणासाठी हा मित्र सुद्धा निघालाय. आनंदाच्या ठिकाणी रक्षण विसरत नाही. निघालोय. आशीर्वाद मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा पण नारद बाबे, त्या पाताळ केतू आणि कंकाल केतूला माझ्या नगरीने थैमान घातलं. त्याला शासन एक शास्त्र म्हणून मी घडवलं पाहिजे. आणि म्हणूनच विलंब नको, निघालोय. प्रथम
लोकांच्या ठिकाणी गेलो सर्व ब्राह्मणांना सैरावर थोडावा का कोण आहेस तू? हा? शब्द तुझ्या मुखातून काय कशा करीत एकाच गोष्टीसाठी. कोणत्या कारण एकच. कारण तुम्ही जो ब्राह्मणांचा रक्तपात केला आहे तेच मला कुठेतरी थांबवायचं आहे. पण मला सांग रे, ना परिचय ना आपल्या देवाला संज्ञा काय? अवंती नगरीचा युवराज विजय म्हणतात मला. हे विजय हा? मृत्यू लोकांच्या ठिकाणी ठाणो इथं आलाय. आमच्या मनाला वाटेल बुद्धीला पडेल त्याप्रमाणे करण्यासाठी कंकाल केतू तयार होतोय. कंकाल घेतो जीवनाला एक सुवर्ण संधी येतोय. हे प्राण जर का तुम्हाला प्रिय असतील तर जा आला पावली निघून जा. विजय हा? सगळा मारण्याचा विचार या कंकाळ सुराने कधी केला नाही. उद्याचा मरण हात आला असेल आता स्वर्गाची बारी घालण्यासाठी मी सिद्ध होणे लक्षात ठेव. कंकाल घेतो. अरे शर्दिनी वर्षाती गर्जती वर्षातून दिस हो ना बेगा. अरे नीचो वदती गुरुमते ना वदती सुदोना कर्तव्य. अरे शरद ऋतूत मेघांना सुद्धा वाटत असतं की ते बरसावे पण ते बरसू शकत नाही. ते फक्त गर्जना करतात. विजय गर्जना करू शकतात. एक लक्षात ठेव, आम्ही दानव कुलात आमचा जन्म झाला. आई बापाचं नाव लौकिक करण्यासाठी वाट्याचा प्रसंग जरी आला असेल नाही हा कंकासू केव्हा मागायचा लक्षात ठेव. कंकासू हा विजय म्हणजे शास्त्र आहे. भावदरी दया तारीने पाषाण भावदरी दया तारीने पाषाण दुर्जनाथ आय करी दुर्जनाथ कारल्याचा दिला कारल्याचा दिला कारल्याचा दिला प्राणाचा आश्रय मरणाला घाबरणारा मग कंकासूर केव्हा नव्हे. का थांबविला? पण एक लक्षात ठेव, मी जातोय महाविद्या करूयात लागलो. वेताळ समजा मारा कंकाळ घेतो निघालास युद्धाला कृष्ण भाग दाखवून मारास. पण तुझा पाठलाग हा विजय करतोय येतोय तुझा मागून काळ येतोय. ही सारी वृक्ष तो बिलबिला पक्ष्यांचा असं वाटू लागलं हा फुलला आज हा फुलला बहर हो बाबांची आज्ञा घेतली लवकरात लवकर येण्यास सांगितलं खरं मुलं म्हणते आज फुलला ग फुलला ग मारा आज फुलला ग फुलला ग
येईन, काळजी करू नकोस. पण मला एक सांग, हा? या अरण्याच्या ठिकाणी कोण तू? नाव काय तुझं? माझं नाव सुंदरी. काय? चांदणी. मी माझ्या घराला माझ्या चांदणी. वा जन्मात वा 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 वा. एका सौंदर्यवान युवतीचं नाव तिच्या सौंदर्याला साधे आणि शोभेल असं. आपला परिचय. पाताळ भुवन सम्राट, पाताळ केतू म्हणतात तुम्ही. तुमची आमची ओळख झाली. कधी मार्गात दिसला तर ओळखीचा हात दाखवा. तुम्ही तुमच्या मार्गाने जा. मला माझ्या हा थांब म्हणतोय. काय बोलता? मार्ग अडवलाय तो एकाच गोष्टीसाठी. अशी कोणतं गोष्ट? हे सौंदर्य आम्ही कधी पाहिलं नाही. हा. हे सौंदर्य आम्ही कधी अनुभवलं नाही. हे सौंदर्य आमच्या नेत्रासमोर हा. कित्येक काळापासून वंचित राहिलं. तेच सौंदर्य आज आमच्या नेत्रासमोर उभं राहिलं. याच सौंदर्याचा शोध घे. नाही. हा आस्वाद घ्यायला देणार नाही मी तुला. चांगल्या बळ्याबोळे सांगतोय ते दिलाय. नाही. या सौंदर्याचा उपयोग या पाताळ की तुला घ्यायचा आहे. तू का त्यानं पाताळ भोळ्यात कशाला म्हणतोय? मला बोली मागाने चालता हो. त्याजवळ जर सुखाने जगायचं असते त्याला मागाने चालता हो म्हणते. अगं जाणार पुढं सांगते आहेस. या ठिकाणी आलोय तो एकच गोष्टी नाही म्हणते. तुझ्या सौंदर्याचा उपयोग आणि याच्यासाठी नाही. हे म्हणतोय. नाही. हे. वाचवा. पाताळ भुवन सम्राट, पाताळ केतू म्हणतात तुम्ही. काय हो. म्हणजे त्याची कागाळी माझ्या कर्णापर्यंत आली आणि त्याच्या शोधार्थ मी चहू बाजूला वेढा दिलाय. पण एक शास्त्र म्हणून मी तुला सांगू इच्छितोय. असं काय? 4 दिवस तर सुखाने जगायचे असतील तर इथे शरण ये, तिला शरण चुकव तुझं मरण. कुणाला सांगतो आहेस या कन्येचे पाय धरायला? हे पण मला एक सांग, काय ते माझ्या मार्गात येणारा कोण रे तू? क्षणिक सुखाच्या अनिवार्य लालसेनं राक्षस रूपी जीवन तुझा ओसंडून वाहते वा. आणि त्याला घडण्याकरता काशी नरेश राज करताना सुरेंद्र तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. मग काशी नरेश सुरेंद्र काय ते ज्या मरणाच्या अभिलाषेनं या अग्निकुंडात ज्याने कधी उडक नाही तोच पाताळ केतू तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. मग माझी नाव नाही होऊन जाऊ दे तुझ्या आणि माझ्या मनाची तुलना. या काशी नगरी तुझ्या देवाचा होम अग्नी मिटविला करता उदाहरण आपल्याला
काय झालं? एकच सांगेल, ज्यावेळी येईल त्यावेळी तुझा काम म्हणून येईल, तुझा काम म्हणून येईल, तुझा काम म्हणून येईल. मरणाच्या आशेनं पळून गेलाय, पण त्याचा पटलात करणारा हा राजा सुरेंद्र नव्हे, पण जिचं मी रक्षण केलंय तिचं नामविधान विचारावं हे आशीर्वाद. आपली ओळखी माझं नाव चांगलं चांगली आवडला मला. आपलं नाव आमची ओळखी आपल्याला असेल. नाही सांगतो. समोर दिसणारी काशी नगरी काशी नागरी आणि त्या काशी नगरीचे राजकर्ते सुरेंद्र ते मी. पुन्हा एकदा आशीर्वाद असू दे. तुमची आमची ओळख झाली. निश्चितच कधी या वाटेने चालत असाल तर ओळखीचा हात दाखवा. निश्चितच हात दाखवेल. आमचं कर्तव्य देखील आम्हाला हात देतोय. निघायला हवं. पाहून या वेळावला जीव हा. पाहून या वेळावला काय आम्हाला पाहून तुमचा जीव मिळवलाय. तुमच्या प्रेमात कोणाला बोलावलाय? पाहून या वेळावला जीव हा. पाहून या वेळावला. गप्प उभी राहा म्हणतोय. नाही. गप्प उभी राहा. आई बाबा नाही शिकवलं. नाही प्रीतीचा घास लागला. आम्हाला पाहून तुमचा जीव मिळवला. काय? म्हणजे तिथलं साधन नाही. आम्हाला पाहून तुमचा जीव मिळवलाय. आता तुम्हाला पाहून माझा जीव मिळवलाय. ए मित्रा, मित्रा हा, मित्र तू इथं. अरे अरे मित्रा, पण मला सांग रे. हा. अरे दक्षिणेच्या दिशेने तू गेला होतास आणि आता उत्तरेच्या दिशेनं का रे? बरोबर आहे तुझं म्हणणं. काय? दक्षिण दिशेनं मी गेलो हा. होतो. तद्वेळी तो पाताळवन सम्राट कंकालकेतू त्याच्याशी माझं युद्ध आलं. म्हणजे तो पलायन करून निघून गेला. निघून गेला हा, आणि दुसरा राहता राहिला. हा. पाताळ की तू त्याच्याशी द्वंद्व मी केलं आणि हिची ओळखी मी तुला करून देतो. ही कोण? धावा वाचवाही आवडता आमच्या करणी पडली. पाहतो तर काय पाताळ की तू हिच्यावर सत्ता जबरदस्ती करत होता. तो युद्धात पलायन करून पळून गेला पण आम्हाला मात्र ही मिळाली. हिची ओळखी ही चांदणी आहे. तुम्ही चांगला आहे सदैव कल्याण. पण मित्रा, हे तुमचं दोघांचं प्रेम, हा प्रेम या नात्यात एक पदार्पण हवं म्हटलं. म्हणजे प्रेम या नात्याचं पदार्पण हो. लग्नात बाबा. म्हणजे तुझी काय इच्छा आहे? मग एक असंच काम कर. काय? त्या दानवेश्वरांचं काय करायचं त्या विजय पाहून घे. तू आणि तुझी भार्या चांदणी जा
राज दरबाराच्या ठिकाणी जा आणि तुमचा सुखद संसारला सुरुवात करा. मी जा म्हटलं. शोभलाच तुम्हाला मित्र. मग ठीक आहे, तुझ्या इच्छेनुसार आम्ही निघालोय. तू 2 हात करशीलच यात काही मात्र शंका नाही. जा तू असं कधी होता नाही. जा तुमचा देखील विचार. जा म्हटलं. मित्र, काळजी घे. काही लागलं तर तुझं मला दे. निघालो तू. सुरेंद्र गेलाय आपल्या संसाराला सुरुवात करण्यासाठी, पण तरी देखील ते 2 दानव अजूनही आमच्या मृत्यू लोकात थैमान घालतात. त्यांचे मार्गदर्शन विवेकाचे ठरावे बोल, ऐसे बोलावे बोल, अपुल्या मने उगीच चिकल कालवून कोरे, कालवून कोरे, हरिभजन वीण काल कालवून कोरे, हरिभजन वीण काल कालवून कोरे, हरिभजन वीण काल कालवून कोरे. विवेकाचे ऐसे बोलावे बोल, ऐसे बोल. रोम अनंत कोट ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि या सकल विश्वाची कोपरी ज्या ठिकाणी सामावली गेली त्या शून्यातून निसंग राज्याचा जेत्या परमेश्वरा या मित्र श्रावणीच्या तुझ्याकडे साष्टांग प्रेमात ही मानवाची संसारती नका सुख दुःखाच्या कांगाच्या ताकातून पैसे न्यावेची असते तर भगवंता तुझ्या नामाशिवाय करणं पाहिजे नाही. हे भगवंता, आता आपण तुझ्या पवित्र नामाची इच्छा घेऊ. या मित्रस्थानी आपल्या देवाला शिक्षा दिली आहे. देव उदयान आला, पक्षी राजाने उजाडला ती रात दिली. निद्रेच्या आधी नसलेला देह आम्ही आमच्या स्वाधीन गंगा तरी गेलो तर स्त्रीला स्वातंत्र्य स्नान केलं आणि या सरण्याच्या ठिकाणी आमची पावलवळी आहे. गाव कशासाठी तर प्रभूला आत्मसात करून द्यावं. नित्य नेमाप्रमाणे तुझ्या नामाचं नामस्मरण केल्याशिवाय माझ्या मनाला स्थिरच नाही.
पाताळ भुवन सम्राट पाताळ केतू आणि कंकाल केतू या झुडपा मागे दडा देऊन बसले. म्हणूनच त्यांच्या हाताने विचारतो मी अरे धनुष्याला वेळी बंधन तुला केले. जर मी सावध केलं नसतं तर आम्ही मित्रशाळेचा काळ झाला नसता. पुनश्च एकदा क्षमा करा काय ते म्हणतो. क्षमा मुळीच नाही. झालेला आपला जो प्रायश्चित्त तुला घडलं पाहिजे. अरे मी कोण करतो आहे काय आता विचार केला नाही. माझी योग्यता झाली नाही. तो आहे नादान सैताना. हे नाच करताय ना. अर्थात हा? म्हणून संपत्तीच्या अभिमानाने उन्मत्त झाला आहे तुला. आतापर्यंत तुमचा मानसन्मान मी राखीला. माझ्या हातून कोणताही गुन्हा किंवा अपराध घडला नव्हता. फक्त दर्शनाबद्दलच्या मी कळविली. याचा अर्थ असा नव्हे की मी तुमचा घात केला. अरे खेळण्या! मला माझ्या मनाची संपत्ती, मला माझं कळलंय. अरे खेळण्या! अरे काय करू रे? हे अंगाला काय लावलं? हे अंगाला काय लावलं? भस्म आहे. हे भस्म. अरे हे भस्म नव्हे. अरे राखेल लोणी. अरे अरे राखेल डोळ्याला स्वागत करे. अरे तू एक लिंग पिसाच. अरे माझी योग्यता झाली. अरे काय तुझी योग्यता? काय योग्यता तुझी? हो. क्षमा करा या हत्याला. अपमान करताना लाज वाटली नाही. योग्यता मला कळते. आता कळू लागली. क्षमा करा. नाही समान नाहीच नाही. त्या मित्रा शाप आहे. सारा तू लिंग पिसाळ काय आज मध्यरात्री पासून तू लिंग पिसाळच्या उरी पडली. लिंग पिसाळच्या उरी काय घडलं? देखा, हो आपल्या कडवाची मान तुझ्या कधी घडला. शेवटी शापाचं भागी तू ठरला. मुनिवर, काय ते लहानपण मी मोठा घास घेतोय. क्षमा असाल. मुनिवर, प्रतिज्ञेला प्रमाण, दानाला दक्षिणा, पराक्रमाला पारितोषिक, तत्व. मुनिवर त्या म्हणतोय त्या माझ्या शापाला उशाप द्या. वारे राजकट्या शेवटी 7,000 माझ्या समोर उभा केला आणि मला धक्काडबंद करून टाकलं. तर 7,000 पायदळी तुळीला असेल तर मानतो म्हणून सांगण्याचा मला अधिकार नाही. म्हणून यावेळी तुला शापाला उशाप देतो आहे. ऐक, एखादा ब्रह्मचारी व्यक्तीचा हात तुझ्या मस्तकावर ठेव. त्यावेळी तू पूर्वस्थिती देशील. असा माझा उत्साह आहे. अशी पाखरे येते आणि कसमती ठेवली जाते. 2 दिवसाची रंगत संगत 2 दिवसाची नाती. आम्ही कलाकार आज या गावात तर उद्या दुसऱ्या गावात. आणि आम्ही कलेत बांधलेल्या कलेच्या वादळात आमचा कलेचा मान राखण्याकरता श्री राजेंद्र मिसाळे राहणार भट्टवाडी वेंगुर्ला यांनी संपूर्ण मंडळाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. ओंकार दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांच्या वतीने मी मालक शेखर केले आणि संगीतकार आणि सहकलाकार आणि आमच्या गणपतीला वंदन करून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार करते. वर धरा, तुला शापाला उत्साह दिला आहे. वर सुदैव बक्षीस. शाप भोगावा अरे विजय, काय घडलं तुला? एका महत्त्वाचा अपमान तुझ्या घरी झाला. शेवटी पापात घरी झाला. पण ही वार्ता मित्राला
हा वहिनी, वहिनी मला एक सांगा, काय झालं? माझा मित्र कुठे आहे? कर्तव्य पूर्ण करण्यासाठी माघारी गेलाय आमचा. मग एक काम करा, हा. माझ्या मित्राला लवकरात लवकर बोलून घ्या, मला त्याला काहीतरी सांगायचं आहे. थांबा म्हणजे पाहुण्यासाठी बोलून जा. पाहुणचाराचा वेळ नाही. जा म्हटलं, माझ्या मित्राला बोलून घे. हो. मध्यरात्रीची वेळ. एक स्त्री माझ्या नेत्रासमोर, म्हणजे ती त्यांचा मित्र एक आहे. नरराक्षस हो. वा 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 वा. सौंदर्यवान. हो हो, सौंदर्याचा खाजा. ये नाही, ये मी नाही बाई. ये माझा, ये माझा, आली माझा. ये बघतो हे. दोघांच्या प्रेमात अडथळा आणणारी व्यक्ती. मित्र अरे तू माझा मित्र. नाट्यरसिको अर्जुन गावडे, एक दशावतारी कलावंत अर्जुन गावडे यांनी माझ्या व विजयची भूमिका करणारे साहिल राणे यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुल असं 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार म्हणून ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांच्या वतीनं स्वीकार करतोय. अरे कोण कोणाचा मित्र? बोलण्याचा आशय बोलण्याचा आशय एकच. काय ते? ही स्त्री मला आवडली आहे. स्त्री? त्याच्या सौंदर्याचा उपभोग मला काय? घ्यायचा आहे. कोणते शब्द तुझ्या मुखात येत आहे? माझ्या मुखवाटीने शब्द येतात, तर मला सत्यात उतरवायचे आहे. आणि त्या सत्यात उतरवता वेळी तू त्यात अडथळा म्हणू नको. आणि त्यात जर तू अडथळा म्हणला तर तुला जगतकोक्यापासून नष्ट करेल. वारे विजय शेवटी कृष्णाला छेद घाला. होऊन जाऊ दे तुझ्या आणि मला तुला येला सांग. हात नाव असते तर तुझ्याची प्रतिकार मी करेन. हे म्हणतोय दुःख अडवायला उंबरा दुःख अडवायला दुःख अडवायला उंबरा सारखा कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा दुःख अडवायला उंबरा सारखा दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये वाट चुकणार नाही जीवनभर तुझी जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही एक तू मित्र कर कारव्या सारखा कारव्या सारखा थांबवलं एकाच गोष्टी. आता या क्षणी हा विजय माघारी जातोय. पण ऐक, काय एकदा एक दिवस या स्त्रीच्या सौंदर्याचा जुळा मुळा करेल. त्या क्षणी विजय बनणार आहे. सावधान हाती बघुनी भाव कुळा हाती बघुनी हाती बघुनी हाती बघुनी भाव कुळा देवा 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 हाती बघुनी भाव कुळा हाती बघुनी हाती बघुनी भाव कुळा देवा देवा देवा
तू याला मारता उपयोगाचा नाही. या दोघांचेही हाल हाल करू याच्यासाठी शंभो शंकरा करुणा जगदागवा शंभो शंकरा करुणा हे भवतारक दुःख विदारक शंभो हे भवतारक दुःख विदारक हे भवतारक दुःख विदारक शंभो हे भवतारक दुःख विदारक शंभो शंकरा करुणा जगदागवा शंभो शंकरा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. अरे वा, या कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत जर पाहिलं असेल तर सारे शिवगण एक सारखे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या क्षणाक्षरी मंत्राचा जप करत आहे. इकडे पाहिलं असेल तर शांकिनी डांकिनी एक सारखी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या क्षणाक्षरी मंत्राचा जप करत आहे. आणि तिकडे जर पाहिलं असेल तर भूतगण मनुष्यगण पिशाचगण एक सारखे ओम नमः शिवाय या क्षणाक्षरी मंत्राचा जप करत आहे. आणि तिकडे जर पाहिलं असेल तर तो पहा लबाड नंदी या शंभू महादेवाजवळ तितक्या नजरेने पाहतो. अरे वेड्या, तुला काय वाटतं या शंभू महादेवाचं तुझ्याजवळ लक्ष नाही आहे? तुलाही माझा शुभ आणि मंगल शात्रीचा आशीर्वाद आहे. शुभ आणि मंगल शात्रीचा. त्यावेळी सागर म्हणतात, त्यावेळी सागरातून एकापेक्षा एक अशी 14 रत्न बाहेर पडली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. आणि त्याचबरोबर हलाहल शतरीचं विष बाहेर पडलं. ते हलाहल विष या पृथ्वी तलावर जर कुठं सांडलं असतं तर मोठा हला कल्लोळ माजला असता. त्याच वेळी या शंभू महादेवानं ते हलाहल विष ते हलाहल विष भाषण करता क्षणी या देहाचा दाह होऊ लागला. दाह शांत होण्यासाठी मस्तकावर चंद्रमा धारण केला, गळ्यामध्ये वासुकी सर्प धारण केला. एवढंच नव्हे तर मस्तकावर गंगाई धारण केलं. पण देहाचा दाह काही शांत होईना. त्याच वेळी त्रैलोक्य वन्य पुरुष नारद मुनीच्या सांगण्याप्रमाणे रा आणि म या शब्दाचा उच्चार करता क्षणी या देहाचा दाह शांत झाला. देहाचा दाह शांत झाला खरा, पण झालं ते काय? ते हलाहल विष या कंठात सामावल्यामुळे हा कंठ काळा भासू लागला. आणि त्या दिनापासून या शंभू महादेवाला नीलकंठ 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 या नावाने ओळखू लागला. पण एवढंही झालं असेल तरी या शंभू महादेवाला राम नाम घेतल्याशिवाय कधीही स्वास्थ्यता लाभू नये. आणि याच्यासाठी राम राम दाय राम राम दाय राम राम सुभे नाशिको श्रीमान अर्जुन गावडे. श्रीमान अर्जुन गावडे या सद्ग्रस्तांनी माझ्या अल्पशाखा लागण्याचा गौरवण्यासाठी हे लागमुलाचं पारितोषिक दिले. श्रीमान अर्जुन गावडे यांचे मनपूर्वक आभार म्हणून जमलेल्या तमाम यांचे आभार म्हणून आमच्या गणपतीला वंदन करून सहकलाकार संगीत साथीदारांच्या वतीनं आमच्या ओमकार पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला मालक श्रीमान शेखर शेणई यांच्या वतीनं पारितोषिक आनंदाने स्वीकार करतो.
क्षणार्धात ज्यावेळी माझं आगमन झालंय ते या कैलास पर्वताच्या ठिकाणी. पण या कैलास पर्वताच्या ठिकाणी मी काय पाहतोय? जिकडे तिकडे भूतगण मरुतगण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या क्षडाक्षरी मंत्राचा जप करतायत. मग याच वेळी आपणही असंच करावं. शंभू महादेवांना मंगलमय छत्रीचा नमस्कार करावा आणि आशीर्वचन घ्यावं हे जोगे. आणि याच्यासाठी हे कैलासाचे दिवस शंभू महादेवा गिरिजाधरा पिनाकपाणी डमरुधरा नागभूषणा पवित्र गाता हे उमामहेश्वरा पार्वतीमय परमेश्वरा हे कलेच्या आगरा माझ्या कलेश्वरा हे अनाथांच्या नाथा माझ्या अमृतनाथा तुझ्या पूज्यानं पवित्र चरणी देवा या नारदाचा साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार साष्टांग नारदा, यावेळी कैलासावर तुझं आगमन झालं का आणि कशासाठी? देवा हा, यावेळी कैलास पर्वताच्या ठिकाणी माझं आगमन झालं आणि केवळ तुझ्या मनी शंका वाटू लागली. पण देवा हा. असं जरी असलं असतं तरी यावेळी केवळ देवा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय म्हणालस नारदा? हा? यावेळी तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. होय मग सांग नारदा, यावेळी तुझा असा प्रश्न तो कोणता? देवा एकच. हा. देवा मला सांग रे, या विश्वाच्या ठिकाणी देवाधीन भक्त आणि भक्ताधीन देव देवा या शब्दाचा अर्थ काय रे? नारदा, अरे विचारून विचारून कोणता प्रश्न विचारलास? भक्ताधीन देव आणि देवाधीन भक्त याचा अर्थ. अरे या देवानी या भक्तानी देव पूजिला. हा? भक्त नसतील तर आम्हा देवतांना किंमत नाही आणि जर आम्ही देवता नसलो तर भक्तांना आशीर्वाद कोण देणार? आणि याच्यासाठी त्यांचं आणि आमचं नातं फार वेगळं वेगळं जगाच्या पलीकडे आहे. मग देवा हा. असं जरी असलं असतं तरी यावेळी तुझा देवा निश्चिंत भक्त म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून राजकर्ता राजा सुरेंद्र. काय म्हणालास राजकर्ता सुरेंद्र? होय. मला ज्ञात आहे नारदा, कळू लागल्या दिनापासून माझं भजन पूजन कीर्तन करतोय. एवढंच नव्हे तर माझं भजन केल्याशिवाय पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कणही मुखात घेत नाही. मग अशा माझ्या भक्ताचं काय झालं? मग देवा हा. याच्यावर संकट जर का कोणतं आलं असेल तर दुसरा तिसरा कोणी नसून केवळ ज्यानं तुझी भक्ती केली आणि तुझाच भक्त म्हणजेच पाताळ नगरीचा राजकर्ता राजा पाताळ किंकोशीच्या देहाला सोडल्या. पाताळ जमीचा राजकर्ता पाताळ केतू होय. आणि त्याने माझ्या भक्तावर म्हणजे राजा सुरेंद्रवर अपद ओढवला आहे. होय देवा. मग पहा, याच वेळी मला ज्ञात आहे माझ्या हातून त्याला मृत्यू नाही आणि याच्यासाठी पहा रे कोण ग? शक्ती पार्वती विराट स्वरूप आहे मला सांगाय काय ती मला तुला इथपर्यंत बोलावलं त्याच्या मुळाशी कारण आहे ते फार कोणतं कारण आणि मला सांगा याच वेळी या शंभू महादेवाच्या भक्तावर संकट आलं असेल तर तू काय करशील? म्हणजे माझ्या भक्तावर पाताळ नगरीचा राजकर्ता राजा कोण पाताळ नगरीचा राजकर्ता माझ्या भक्तावर म्हणजे राजा सुरेंद्रवर संकट आणलं आहे आणि यासाठी मला तिथपर्यंत गेला पाहिजे. काही हरकत नाही. नाही मुळीच घाबरायचं नाही. देवा साक्षात यावेळी जर तू आला असशील मरणाच्या भीतीने कधी आम्ही हे करणार नाही आणि याच्यासाठी हे आधी सत्र
माझ्या हातून तुम्हाला नुसतं नाही म्हणून पहा कोण म्हणजे कंकाळ घे तू हे सर्व घडविले आहेत ते या येण्याशी. याच वेळी आईचा तुझ्या क्रोध अनावर झालाय शांत होण्यासाठी. आपला हात माझ्या मस्तकावर ठेवताच क्षणात कसना माझं मस्तक शांत झालंय. मला सांगा झाली का आपली जबाबदारी यावेळी पार पडली का? हा विराट. अरे आमच्या रक्षणार्थ या पाताळ भुवनाच्या ठिकाणी तू आलास एवढंच नव्हे तर आदिमाया आदिशक्ती आमच्या विश्वाची जननी आई आमच्या रक्षणार्थ आली. आई हा कच नरेश धन्य धन्य झाला. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही. मागणे मनतृप्त झाले आहे, मनतृप्त झाले आहे. ओंकार दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांच्या सादरीकरणासाठी रसिकांनी एक वार जोरदार टाळ्यांचा गजर आपण सारेजण करूया.